या मोर्चाची गरज यासाठी भासते की अलीकडच्या काळामध्ये देशामध्ये जो राजकीय बदल झाला आणि RSS हा ज्यांचा आत्मा आहे असा भारतीय जनता पक्ष सत्तेवर आलेला आहे आणि त्यांच्या राजकारणातली त्यांच्या मूलभूत तत्व ही वेगळी आहेत आणि म्हणून भारताचं जे संविधान आहे ते वाचवण्याची आज नितांत गरज आहे। या संविधानात कुठलाही बदल होता कामा नये। संविधानाने जे जे दिलेलं आहे गोरगरिबांना सर्वसामान्यांना ते मिळालं पाहिजे म्हणून ही संविधान बचाव रॅली आहे। कुठल्याही जातीचा विरोध नाही, कुठल्याही धर्माचा विरोध नाही, कोणत्याही पक्षाच्या याच्यामध्ये सहभाग नाही, सर्वसामान्य जनता यामध्ये सहभागी झालेली आहे। संविधान सन्मान मोर्चाचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे। या मोर्चाचं आयोजन करण्यामागची स्पष्ट भूमिका अशी आहे की मराठा समाजाने आयोजित केलेले जे मोर्चे होते, मराठी बांधवांनी त्यांच्या मागण्यासाठी न्याय मागण्यासाठी मोर्चे काढले असताना आमच्या वतीनं त्या मोर्चाला पाठिंबा देण्यात आला होता। मात्र अट्रॉसिटी कायदा रद्द करण्यात यावा, अट्रॉसिटी कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात यावी अशा पद्धतीच्या मागण्या होत असल्यामुळं तमाम SC ST VGNT OBC या सर्व समाज बांधव एकत्रित येऊन याच्यामध्ये मुस्लिम बांधव, मातंग बांधव, बौद्ध बांधव, पारधी समाज, माळी समाज अशा मोठ्या प्रमाणात या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। नाही, महाराष्ट्रातील मागासवर्गीय OBC त्याचप्रमाणे आदिवासी नंतर विमुक्त भटक्या जमाती अल्पसंख्याक या लोकांना ज्या सवलती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्याप्रमाणे मिळालेल्या आहेत त्या सवलती कायम राखल्या पाहिजेत आणि त्या बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्याचं अनुकरण करण्याचं काम 100% या ठिकाणी केलं पाहिजे। म्हणून या मोर्चाला या ठिकाणी पाठिंबा आहे। या मोर्चा कुठलाही समाजाच्या विरोधात वगैरे नाही आहे आणि या मोर्चामुळं या मागासवर्गीय OBC SC नंतर आदिवासी अल्पसंख्याक समाजाचं जे रिझर्वेशन आहे ते कायम राहिलं पाहिजे आणि त्यांच्या सवलती अजून वाढवण्याचं काम केलं पाहिजे। ॲट्रॉसिटी कायदा हा कायम राहिला पाहिजे। मराठी समाजाचं जे आरक्षण आहे ते देखील त्यांना मिळालं पाहिजे, कारण काँग्रेस पक्षाने हा निर्णय घेतला होता की मराठी समाजांना 16% आरक्षण आणि अल्पसंख्याक समाज मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देण्याचा निर्णय या सरकारने पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राणेसाहेबांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमून या ठिकाणी केला होता। त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी देखील या सरकारने केली नाही, त्यामुळे ती देखील अंमलबजावणी करण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे। आमचा हक्क कुणी हिरवून घेऊ नये। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेला कुठेही बाधा न लागता, कुठेही आमचे अधिकार कमी न करता हे आमचं संविधान असंच साबूत राहावं अशा आमच्या मागण्या आहेत।